गेल्या 11 वर्षात देशाच्या राजनैतिक आणि प्रशासकीय ढाच्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं केवळ योजना आखल्या नाहीत तर त्या वास्तवातही आणल्या. रखडलेल्या प्रकल्पांना वेग मिळाला, धोरणामध्ये स्पष्टता आली, प्रशासनाचा चेहरा मोहरा बदलला. आर्थिक सुधारणांपासून ते जागतिक मंचावर भारताच्या ठळक उपस्थितीपर्यंत दूरदृष्टी आणि निर्णायक निर्णयांमुळे देशाला विकसित भारत हा दृष्टिकोन मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यसंस्कृती आणि नव्या आत्मविश्वासाने भारतानं कशी आगेकूच केली ते पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या 11 वर्षात देशानं आपली कार्यशैली बदलली आहे. आता प्रकल्प रखडत नाहीत, धोरणात्मक सुधारणांचा वेग अनेक पटींनी वाढला आहे. जीएसटीनं प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेला इतक्या मोठ्या स्तरावर औपचारिक स्वरूप दिलं आहे. कोविडसारख्या जागतिक संकटाच्या काळातही याचा प्रभाव दिसून आला. जगातले मोठमोठे नामांकित देश आर्थिक आघाडीवर संघर्ष करत होते तेव्हा भारत जगाचं आशास्थान बनला. यश आपल्या समोरच आहे. भारत आता जगातला 5वा मोठा उत्पादक देश आहे आणि 4थी मोठी अर्थव्यवस्था आहे. पहला प्रेजेंटेशन हुआ उसके सेक्रेटरीज का, उसमें माननीय प्रधानमंत्री जी ने कहा ये सब रूल्स रेगुलेशन प्रोसीजर्स ये सब आप लोगों ने जो बना रखे हैं जिससे कि भारत 145वीं रैंक पे, इनको हटाइए और जो लॉज रिक्वायर्ड नहीं उनको हटाइए. तो हुआ क्या कि 80 रैंक भारत ने जंप किया 2 साल के अंदर ईज ऑफ डूइंग बिजनेस में, और ये रिकॉर्ड था. किसी और देश ने इतना नहीं जंप किया और प्राइम मिनिस्टर ने खुद पर्सनली इसको रेगुलरली कॉन्स्टेंटली मॉनिटर किया. भारतीय स्टार्टअप, भारताचं तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष या दिशेनं आगेकूच करणारा भारत आता जगासाठी उपाय शोधत आहे. पर्यावरण आणि वसुंधरेच्या संरक्षणात भारत जगाला मार्ग दाखवत आहे. झपाट्यानं उदयाला येणारी जागतिक महाशक्ती या रूपानं भारत ग्लोबल साऊथ या देशांचं नेतृत्व करत आहे. हे शक्य झालं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वामुळे. लोकांच्या तक्रारी जास्तीत जास्त ऐकून त्यांच्या निवारणासाठी तंत्र विकसित करण्याचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आगळी झळाळी देतो. 2003 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते. जनतेसाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची दृढ इच्छा होती. याच भावनेतून स्वागत हा उपक्रम सुरू झाला. तंत्रज्ञानाचा असा उपयोग जो लोकांच्या तक्रारीकडे लक्ष पुरवतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेच्या विचारांचं स्वागत व्हावं, तळातल्या व्यक्तीपर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा हा होता प्रारंभ. स्वागत के पीछे की भावना थी सामान्य मानवी का लोकतांत्रिक संस्थाओं में स्वागत. स्वागत की भावना थी विधान का स्वागत, समाधान का स्वागत. और आज 20 वर्ष बाद भी स्वागत का मतलब है ईज ऑफ लिविंग, रीच ऑफ गवर्नेंस. ईमानदारी से किए गए प्रयासों का परिणाम है कि गवर्नेंस के इस गुजरात मॉडल की पूरी दुनिया में अपनी एक पहचान बन गई. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा केंद्र सरकारची धुरा सांभाळली त्यांनी ई गव्हर्नन्सवर जोर दिला आणि mygov.in ची सुरुवात झाली. नीती आयोगाचं गठन हा दूरदृष्टीपूर्ण विचार मानला गेला आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांमधला लोकशाही सहयोगात्मक संघवाद फुलला. योजनांची आवश्यकता, त्या अंमलात आणण्यासाठीची आखणी, भविष्यातल्या गरजा या संदर्भात नीती आयोगानं एकत्रित पावलं उचलली. 10 वर्षांच्या काळात टीम इंडिया अशी नीती आयोगाची ओळख निर्माण झाली आहे. नीति आयोग का काम है फॉरवर्ड थिंकिंग करना, और ये इंस्टीट्यूशन पहले कोई नहीं था जो फॉरवर्ड थिंकिंग करता था. और वो फॉरवर्ड थिंकिंग मल्टी डिसिप्लिनरी होती है
और वो फॉरवर्ड थिंकिंग जो है सबके साथ मिल के होती है। तो ये नीति आयोग ने किया कई क्षेत्रों में, और कई क्षेत्रों में बदलाव आया इसकी वजह से, क्योंकि ये प्रोग्रेसिव, डायनेमिक और मल्टी डायमेंशनल थिंकिंग हुई और रियल टाइम एक्शन हुआ उसके बेसिस पे। आप ओवरऑल उनकी फिलॉसफी, जो कार्य पद्धति थी, उसको देखें। अभी भी आप उस कार्य पद्धति की कंटिन्यूटी देख रहे हैं उनके कार्यकाल में। तो वह सुनिश्चित कर सका कि इस प्रकार जो लाभ मिलने थे योजनाओं का, वह विकेंद्रीकरण होकर के पहुंच जाए। समन्वय आणि देखरेख या संदर्भात आणखी एक उत्कृष्ट उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला। तो म्हणजे प्रगतीच्या बैठका। यात सर्व मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकारी सहभागी होतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः योजनांचा आणि विकास कामांचा आढावा घेतात। अशा प्रकारच्या आतापर्यंत 50 बैठका झाल्या आहेत। या उपक्रमामुळे कुठल्याही प्रकल्पाशी संबंधित विविध मंत्रालय, विभाग आणि सरकारांमधील सहयोग आणि समन्वयाचा वेग वाढला आहे, तसंच उत्तरदायित्वही वाढलं आहे। हाईवेज, पोर्ट, ये अलग अलग अपनी प्लान करते हैं, और कई बार क्या होता है कि रिसोर्सेज के कारण हम वेस्ट करते हैं, और कई बार ये भी होता है कि एंड टू एंड कनेक्टिविटी स्थापित नहीं हो पाती है। तो इसके पीछे सोच इनकी ये थी कि सारे विभाग कोऑर्डिनेटेड ढंग से कार्य करें, और टेक्नोलॉजी का और अलग अलग लेयर्स हैं उसका उपयोग करते हुए, जैसे रूट की प्लानिंग है वो ऑप्टिमाइज़ की जाए, लैंड एक्विजिशन की आवश्यकता को हम मिनिमाइज़ करें, फॉरेस्ट को अगर डाइवर्ट करना है उसकी आवश्यकता को हम मिनिमाइज़ करें, रिसोर्सेज को हम ऑप्टिमम ढंग से यूज़ कर सकें।